विधानसभा 2024 अनुषंगाने आज पूर्णेमध्ये आपल्या रॅली काढण्यात आली. या रॅलीला उपस्थित असलेले पूर्णेतील सर्वच समाज बांधव, मला आज खऱ्या अर्थाने आनंद होतोय की पूर्णेमध्ये सुद्धा जे गाव मुंबईपर्यंत बदनाम आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांनी जर आज पाहिजे ना पूर्ण काय तर सगळे विसरून जातील. तुम्हाला आज वचन देतो, ही जी युती आहे ना याच्या पहिले बी कधी डाग लागू देणार नाही, आयुष्यात पुढे बी कधी डाग लागू देणार नाही, हे तुम्हाला शब्द द्यायला. गंगाखेड विधानसभेमध्ये परिवर्तनाची लाट होणार म्हणजे होणार. पूर्णेला अभिमानाचं पद भेटणार हे यावेळेस आठवले. आपल्याला एकच विनंती करायची की आपण जे आज आहेत ते फक्त 3 दिवस टिकवायचं. आपल्याला 3 दिवस निश्चितच विरोधक हा गगड टाकतील नाही, पण पैसा नाही. फक्त पैशामुळेच काही कमी जास्त होऊ शकतंय. मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची, दोघांचा पण पैसा खूप येणार आहे आणि 100% घ्यायचा पैसा कोणाचा सोडायचा नाही. घ्यायचा पैसा नाही, बराची खंडू आणल्यानं किराणा दुकानापासून पुढे बांधल्यानं कमीलेला पैसा नाहीये. त्याचा पैसा शेतकऱ्याच्या चाळूवर लोणी खाल्लेला पैसा आहे, बैमनाचा हरामचा पैसा त्याचा आहे. आणि तुम्हाला सांगतो, हरामचे पैसे खाल्ल्यानं पुण्य लागत आहे. इमानदारचा पैसा खाल्ला की पाप लागत आहे, पण हरामचा पैसा खाल्ला पुण्य लागतंय. आणि तुम्हाला डबल पुण्य कमायचं का? डबल पैसा त्याचा खायचा, बटन निश्चितच आपल्या सर्वांना आवाहन करतो की हे 2 दिवस राहिले, फक्त 2 दिवस सांभाळा. विजय आपला आहे, सन्मानाचं पद पुण्याला भेटन, यात काही दुमत नाही. मला सर्व पुणेकरांना एकच विनंती करायची, मी विकासाच्या गप्पा करीत नाही, मी कोणतंच सांगित नाही, कारण की आपण सगळं सुजाणार. आणि घराघरातल्या लेकराला माहिती आहे विशाल कदम काय. फक्त बदनाम करते ती गोष्ट वेगळी. 4 जण, फक्त 4 जण म्हणाले. पुण्यातला सलोखा ठेवायचं काम विशाल कदमनं कंटिन्यू केलंय. नुसतं विशाल कदमवर बदनाम होतं. इतक्या म्हणजे हाती तर इतक्या असतात, टीका इतक्या होतात की त्याची लिमिटच नाही त्या गोष्टी. टीका करायची. त्या गंगाखेडमध्ये एवढं गेलं माझं गंगाखेड पालमध्ये. विशाल कदम दंगलखोर आहे. हिंदू मुस्लिमच्या दंगली लावल्या, सुवर्ण मराठ्याच्या दंगली लावल्या. आज काय केलं विशालनं? तर विशाल कदम एक दंगलची केस असेल ना एक बी तर माहित आज राजीनामा देतो, वापस फॉर्म वापस घेतो. विशाल कदम प्रत्येक दंगलीत सामील होता, यात काहीच दुमत नाही. होतो मी दंगलीच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी. पण विशाल कदमची भूमिका काय होती हे तुम्हाला माहित आहे का? विशाल कदमची भूमिका प्रत्येक वेळेस मिटवायचीच होती, लावायची कधी नव्हती. लावायची असते असतील ना, पोलीस वाल्यानं मला कधी सोडलं नसतं, माझ्या गुन्हे दाखल केले असते. ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी माझ्यावर टीका करतात ना की 17ला मी होतो, अरे तिथं होतो पण कधी गेलतो, काय केलं हे तर तुम्हाला माहित आहे का? हे महाशय मोकीन बोळे, त्या हरामखोराला मी 2दा केले नगरसेवक. अरे दगडफेक केली विशाल. त्याला 3 जण साक्षीदार आहेत. इथं कॅप्टन आहे आपले अमजद भाई, जाहेद वकील, अनवर आपला शिक्षक आणि मोकीन भोळे आणि गजानन हिवरे. हे आम्ही 5 जण IPL ठेवतो. आपण DPL ठेवतो पूर्णेचं. त्याची मिटिंग घेऊन लावलो आम्ही. आडत दुकान माझ्या तिथं मला फोन आला की गल्लीमध्ये अशी घटना घडली, भाऊ लवकर या तुम्ही. तिथे दंगल पेटायची परिस्थिती निर्माण झाली. विशाल कदमला कोणता विचार केला नाही, डायरेक्ट घुसलो मधात. आईजी होते आपले डिवाइस होते खान साहेब, त्याला विचारा. तेवढं कशाला विशाल बहात्ते म्हणून API होते आपले, त्याला विचारा. गणेश राठोड म्हणून PI होता, त्याला विचारा. सगळ्यांना विचार, सगळ्या कोले होते त्यांना सुद्धा विचारा की विशाल कदमची भूमिका काय होती त्या दिवशी. उगाच बदनाम करू नका विशाल कदमला, कारण की विशाल कदमला काम बदनाम करत एकच तुम्हाला हीच गोष्ट करू शकतात. याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करू शकत नाही. काल गावच्या बाहेर जाऊन टीका करायला माझ्यावर. याला गावातलं कोणी भेटलं नाही, गावातल्या बाहेरचे लोक आणाले टीका करायला. आणि मला गावातल्या एखाद्याला म्हणून दे मला काल सुद्धा आपोआप बसली काहीतरी, भाऊ तुम्ही सिद्धार्थनगर आंबेडकर नगर येऊ नका, तिथे दगड लोकांना तुम्हाला रोखणार आहे. माय दंडी का विचार करणार रोकायला. 100% गेला बी नसता तिथं. पण विशाल कदम मनानं स्वच्छ आहे. विशाल कदमच्या मनात काही नाही. विशाल कदमला एकच वाटतं की पूर्णेचा विकास व्हावा आणि जाती का सल्ला टिकून राहा पूर्णेमध्ये. हेच विशाल कदम कधी बी हे, कारण की शेवटी आपल्याला जेवण जगताना असताना, पूर्णेमध्ये राहत असताना हे सगळे सोडलं की आपल्या सोबत ठेवावं लागते. मी पुणेकरांना एकच वचन देतो की भविष्यामध्ये आज जे आपण आहे सोबत निश्चित असाच राहणार आहे. तर चुकलो बी ना कुठं
तर मी समाजाचा म्हणत नाही, कोण्या समाजाच्या वडीलधाऱ्या माणसाला माझा कान धरून सांगायचा अधिकार पूर्ण करून जाईल. जेवढे मित्रपरिवार आहे माझा, तर विचार चुकत असेल तर मित्रपरिवार आज सांगतो की विचार चुका निश्चित या मनगटाला धरा म्हणा की विचार चुकायला तिथं सुधारावं लागेल. निश्चितच 2 पावलं मागे यायची सुद्धा जिम्मेदारी माझी आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही मला साथ द्यायला निश्चित त्या पद्धतीनं भविष्यात सुद्धा असं राहील आणि पूर्ण स्वप्न साकार होईल. आपण बघत असताना ज्या गावात आमदार आहे त्या गावचा विकास बघा तुम्ही. वसमत बघा, गंगाखेड बघा, पाथरी बघा, सेलू बघा, जिंतूर बघा. मग आपण का मागं राहायचं? कधीतरी आपण विचार केला पाहिजे या गोष्टीचा. जाती पातीच्या पलीकडे जाऊन फक्त विशाला तुमचा आहे म्हणून मतदान द्या, एवढं तुम्हाला आवाहन करायचं. सुख होणार नाही. निश्चितच गावचा विकास करायचं काम मी करीन एवढं तुम्हाला सांगतो. आपल्या आमदार साहेबांचे भाषण ऐकले तुम्ही, नारळ फोडायला द्यायचं ते वॉटर सप्लायचं, नारळ फोडायला वॉटर सप्लाय कुठून वॉटर सप्लाय हेच माहित नाही त्याला. नारळ फोडलं इथं. भाषणात टीका काय केली माहिती आहे का? म्हणजे इथले नगरसेवक भांडणच करीत नाही. मग तो काय आहे का भांडण करीत असतो एकमेकांसोबत. आणि आम्ही गावचा विचार करतो. गावामध्ये कधी जाते सुलका राहावं हे विचार करतो. भांडण करायचा कधी विचार करीत नाही. भांडण ते लावते, गावात भांडण लावलेत, सगळ्या गोष्टी त्यांनी करतात. टाकू शेवटी मला सांगा, तुमच्या खिशातलं कोणी पाकिट मारलं त्याला चोर म्हणतो आपण. मग शेतकऱ्याच्या खात्यावरून परस्पर पैसे उचलणार काय होणार? चोट्टच होणार. मग अशा चोराला आपण देणार आहेत का? द्यायचं नाही अशा चोराला. मला सांगा तिथे उद्घाटन केलं वॉटर सप्लायचं. खऱ्या अर्थानं वॉटर सप्लायचा पूर्ण तुम्हाला सांगतो आज सगळा खरा कोणाला ते श्रेय असेल तर आमचे गेलेल्या कौन्सिलला आहे. नगराध्यक्ष संतोष एकला असतील, आमची पूर्ण कौन्सिल असेल, सगळ्या कौन्सिलनं पाठपुरावा केला आहे त्याचा प्रस्ताव बनवला. फक्त त्यांनी मंजुरी आणली शासनाकडून, बाकी काहीच केलं नाही. मंजुरी आणल्यावर माझ्या 2 पत्रकार मित्रांनी त्याला फक्त एवढं विचारलं की साहेब जॅकेल कुठं होणार आहे ते माहित नाही, वॉटरचे फिल्टर कुठं होणार आहे हे माहित नाही, गावात 4 टाक्या कुठं होणार आहेत हे माहित नाही. आता माहिती आहे उद्घाटन केलं कशाचं तू? आता ह्या सगळ्या तोंडावर काहीतरी आता पूर्णेसाठी 5 वर्ष काही केलं नाही, पण करायचा खिवीलवाना प्रयत्न केलाय. पुणेकर काय तेवढे येडे नाहीत त्या हुलतापाला यायला. तुम्हाला सांगतो त्या ह्याच्या आधी वॉटर सप्लाय कुठे येणार, पाईपलाईन कुठे येणार आहे तर धानावर काळी होऊन म्हणलाय. खरं तरी माहिती आहे गोष्टी. आपलं वॉटर सप्लाय महागावला आहे तिकडे बंधाऱ्याला, तिथून येणार आहे. निश्चितच यांनी काय केलं नाही. 150 कोटी देतो मला पूर्ण करा, 150 कोटी नगरसेवकाला, पण कोणी आलंच नाही मला माझ्याकडे. आता त्याला काय माहित पुढे नगरसेवक कशी आहेत. निश्चितच मला एकच सांगायचंय, सगळ्यांना आव्हान करायचं. 3 दिवस राहिलेत. निश्चित हे एवढं आपलं वातावरण तयार व्हायचंय, त्याशी मतदान करून घ्या. पूर्णेला आपलं नाव 1 नंबरला आहे. खरं विशाल विजय कुमार काही बघू नका, 1 नंबरचं बटन मतदानासमोर लावा, मतदान रूपी आशीर्वाद द्या. निश्चितच तुमच्या आशीर्वादाला कुठेही त्याला जाऊ द्या. 3 दिवस कुठे 5 वर्ष